आणि गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण मध्ये का आपल्याला गुरुत्वाकर्षण केपलरचे नियम शिकायचे. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, मुक्तिवेग, वर्तुळाकार गती म्हणजे अभिकेंद्रकीय बल. यामध्ये काय असतं की दगड घ्या तुम्ही, गोलाकार फिरवा, त्याची गती वगैरे आपल्याला हे सगळं काय शिकायचं आहे. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत, मुक्त पथ, या ज्या गोष्टी आहेत आपल्या ह्या चॅप्टर मध्ये शिकायच्या आहेत. प्रकरण अतिशय सोपं आहे, कन्सेप्ट क्लिअर फक्त करून घ्यायची व्यवस्थित. आता बघा थोडे आठवण, हे आपल्याला 9वीला झालेलं आहे सगळं हा पोर्शन टोटल एवढा. तर एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम होतो. यामध्ये सगळ्यात महत्वाची बलाची दिशा ही सगळ्यात महत्वाची आहे. बलाची दिशा समजून घ्या, ही वस्तू आहे, याच्यावर तुम्ही इथून असं बल लावलं तर ही पुढे सरकेल, वरतून मला ते दाबल्या जाईल. मग नक्की तुमच्या बलाची दिशा ही महत्वाची आहे. मग तुम्ही जसे दिशेवर बल लावाल तसं त्याच्यावर परिणाम घडून येतो. तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहिती आहेत. आपल्याला 2-3-4 प्रकार तुम्हाला जनरल सगळ्यांनाच नोन आहेत. एक म्हणजे कुठले तुमचं गुरुत्वीय बल, दुसरं म्हणजे प्लावक बल, त्याच्यानंतर केंद्रपेशीय बल, केंद्र प्रसारक बल, याला सेंट्रिफ्युगल फोर्स असे म्हणतात. हे प्रकार आहेत कसले बलाचे. मग गुरुत्वाकर्षणाविषयी बल तुम्हाला काय माहिती आहे. गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय झालं की त्याचा शोध कोण लावला, न्यूटनने. झाडाखाली बसला होता, सफरचंद खाली पडलं, काय झालं, शोध आला. याला त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की पृथ्वीला काय गुरुत्वाकर्षण बल आहे. याचा अर्थ काय होतं की तुम्ही कुठली वस्तू जर वर फेकली तर ते काय पृथ्वी त्याला अशी खेचते, म्हणजेच काय पृथ्वी ते खाली येतं, म्हणजे ते कुठलं बल झालं, गुरुत्वीय बल. मग गुरुत्वीय पृथ्वीभोवती अवलंबून आहेत का, नाही. मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय की गुरुत्वाकर्षण बल हे कसं आहे, वैश्विक आहे. कसं आहे, वैश्विक बल आहे. याला आपण काय करा, पुस्तकात तुम्ही अंडरलाईन करून घ्यायची. गुरुत्वीय बल हे वैश्विक बल असून केवळ ते पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होते. आता या ठिकाणी बघा, याचं उदाहरण घ्यायचं म्हणजे काय झालं की समजून घ्या, ही पृथ्वी आहे, सूर्यावरती सगळे ग्रह फिरतात, एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरतात. का बरं फिरतात एका विशिष्ट कक्षेमध्ये, सूर्य आणि याच्यामध्ये पण कुठलं बल आहे, गुरुत्वीय बल आहे. त्याच्यामुळे काय होतं, हे जे ग्रह आहेत हे ग्रह कशा सूर्यामध्ये एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतात. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की केवळ पृथ्वी 2 वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होते. मग गुरुत्वाकर्षण सर आयझॅक यांनी लावला, हे तुम्ही माहिती आहे. असे म्हणतात की झाडावरनं खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंद क्षितिज लंब दिशेने, म्हणजे समजा क्षितिज आहे म्हणजे आपली जमीन, आणि सरळच खाली पडतं बघा. मग हे काय झालं, क्षितिजला कसं झालं, लंब झालं. म्हणून काय म्हटलं या ठिकाणी त्यांनी, क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात. आता समजून घ्या, तुम्ही एखादी वस्तू जर खाली सोडली, ही सरळ जमिनीवर खाली येते. दगड समजा त्याला जर कुठले बोलले, दगड तुम्ही फेकला जमिनीवर किंवा सोडला वरतून, तर तो असं इकडे येतो का, नाही. हा कसा येतो, सरळच खाली येतो. म्हणून त्यांनी काय म्हटलंय त्या ठिकाणी की सरळच खाली का पडतात, तिरकी का पडत नाही, किंवा क्षितिज समान रेषेत का पडत नाही. मग याचा शोध लावला. मग आता या ठिकाणी बघा, मग बऱ्याच विचारवंतांनी निष्कर्ष काढले की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल व या आकर्षण बला दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. समजून घ्या, आता ही पृथ्वी आहे, आणि हे त्याचं केंद्र. म्हणजे ज्या वेळेस हे सफरचंद वरतून खाली पडतं त्यावेळी दिशा कुठे असेल, ह्या केंद्रामध्ये असेल. पण झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्रात जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरनं क्षितिज लंब दिशेने खाली पडते. बघा या ठिकाणी अंडरलाईन करून घेऊया की झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही कशी आहे,
क्षितिज लंब असल्याने खाली पडते. त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी पृथ्वीचा काय दिलाय त्यांनी केंद्र, सफरचंद खाली पडला. चंद्र आहे, चंद्र आणि पृथ्वीने काय गुरुत्वीय बल आहे, म्हणून चंद्र काय हा पृथ्वीभोवती कायम कसा आहे फिरत असतो. पण हे सगळं बल जे आहे ते कसं आहे बघा, लंब आहे. कसं आहे, लंब आहे. या ठिकाणी बघा सरळ रेष खाली आलेली आहे, लंब, आणि हे पण कसं आहे, लंब आहे. मग आकृती 1.1 मध्ये न्यूटन या ठिकाणी बसून दाखवलं आहे त्यांनी. पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे. हे झाड काय तुमचं सफरचंदाचं आहे. सफरचंदावरील बल पृथ्वी केंद्राच्या दिशेने असते, म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब आहे. मग हे कसं आहे, लंब आहे. हा पृष्ठभाग आहे आणि हे कसं आहे, लंब आहे. मग आकृतीत चंद्र व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षण बल दाखवले आहे. आता हा चंद्र आणि काय ते पृथ्वी यांचं पण बल दाखवलेलं आहे. मग न्यूटनने असा विचार केला या ठिकाणी बघा, की जर हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप जसल्या चंद्रासारख्या वस्तूंवर प्रयुक्त होत असेल का, हा त्याला प्रश्न पडला. कारण सफरचंद काय झालं समजून घ्या, झाडाला या ठिकाणी सफरचंद असेल खाली पडलं सरळ, इथे असेल हे सरळच खाली पडलं, इथे असेल तरी सरळच खाली पडलं. मग उंचीने जरी वरती वाढत गेलं तर त्याला असं वाटलं की पृथ्वीपासून हे दूर अंतर पण असेल, म्हणजे या ठिकाणी चंद्र आहे, उंचीवर सुद्धा कसं आहे त्या ठिकाणी गुरुत्वीय बल या ठिकाणी आहे. कोणाला वाटलं, न्यूटनला. त्यांनी विचार केला असेल का. मग या ठिकाणी बघा, तसे सूर्य ग्रह अशा चंद्रावर अधिक दूरच्या खगोलीय वस्तूंवर प्रयुक्त असेल का. मग न्यूटनने विचार केला की हे जर बल वेगळ्या उंचीवर सफरचंद प्रयुक्त असेल तर त्यांनी काय केलं, मग बऱ्याच उंचीवर आहे का, पृथ्वीपासून खूप दूर असलेल्या वस्तू आहे का. मग असाने विचार केला आणि बघा मग या ठिकाणी तसेच सूर्य ग्रह चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंवर बल प्रयुक्त होत असेल का, होत आहे. फक्त पृथ्वीपासून आपण जसं वर जाऊ तसं पृथ्वी बल कसं होत चालतं, हे कमी होत चालतं. पृथ्वीच्या केंद्राला कसं आहे ते जास्त आहे. मग याचा तुम्हाला संग्रह त्यांनी करायला लावलेला आहे. आता पुढे आहे तुमचं बल आणि गती, फोर्स अँड मोशन. समजून घ्या, आता ही वस्तू आहे, हिला तुम्ही काय लावतायत, बल, आणि मग पुढे ही सरकते, म्हणजे याला काय म्हणतात, गती. मग जेवढं तुम्ही जास्त बल तेवढी गती जास्त, जेवढं बल कमी तेवढी वस्तूची गती सुद्धा कशी होते, कमी होते. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल होण्यासाठी त्यावर प्रयुक्त बल होणे आवश्यक हे आपण पाहिलं. मग न्यूटनचे गतीविषयक 3 नियम आहेत. ते 3 नियम आपले काय झालेले आहेत, 9वीला झालेले आहेत. ते 3 नियम तुम्ही 9वीचं पुस्तक काढायचं आहे, त्यात तुम्हाला ते 3 नियम आहेत, हे झालेलं आहे आपलं. त्यामुळे त्याचा जास्त विचार करायचं काम करायचं नाही. वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्रकीय बल, सेंट्रिपिटल फोर्स. मी तुम्हाला सांगितले की अभिकेंद्री बल, सेंट्रिपिटल फोर्स इथे राहिले केंद्र. समजून घ्या, ही वस्तू गोल फिरते, या वस्तूचं केंद्र कुठे येईल तुमचं, या ठिकाणी. हा धागा आहे, हा दगड आहे का फिरतो आहे, इथं कुठे तुमचं सेंट्रिपिटल फोर्स. आणि ही तुमची मोशन कुठली आहेत, मग वर्तुळाकार गती आहे. सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे बघा, गोफण फिरवता बघा. किंवा एक काम करा, एक दोरा घ्या, त्या दोऱ्याला टोकाला दगड बांधा आणि जोरात फिरवा, तो दगड कसा होतो, गोल गोल फिरतो. लक्षात. मग या ठिकाणी बघा करून पाहूया. एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा, दोरीचे दुसरे टोक हातात धरून शरीर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे फिरवा. याप्रमाणे बघा, इथं टोक हातात धरा आणि याप्रमाणे हा गोल गोल दगड तुम्ही काय करा, फिरवा, जेणेकरून दगड वर्तुळाकार वरून फिरेल. त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करत आहात का,
त्याची दिशा कोणती आहे, हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असलेला दगड प्रभाव काय पडेल याची उत्तर आपण त्याकडे आता खाली बघूया. जोपर्यंत आपण दुरळे धरून ठेवले तोपर्यंत दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळात केंद्राकडे खेचत असतो. बघा इथं पकडून ठेवलेले आहे म्हणजे आपण याला कोणाकडे खेचतो आहोत, केंद्राकडे खेचत आहोत. हा बाण बघा कुठे, केंद्राकडे. वर्तुळाच्या कशाकडे खेचत आहोत, केंद्राकडे खेचत आहोत. अर्थात दगडावर कक्षा दिशेने बल प्रयुक्त होते. ही कक्षा आहेत याच्यावर दगडावर काय या दिशेने काय होत आहे, बल हे प्रयुक्त होत आहे. काय होत आहे, बल प्रयुक्त होत आहे. आपण सगळ्यांनी केला असेल लहानपणी, पण त्यावेळेस आपण नोट त्याच्यामध्ये सायंटिफिकली विचार केलेला नसतो. आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात. समजा दोरी सोडून दिली तर हे जे बल होतं म्हणजे हे आणि हे दगडावरचं हे बल काय येईल आता संपुष्टात म्हणजे निघून जाईल ही दोरी सोडल्यानंतर. त्या क्षणी वर्तुळाच्या दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शी दिशेने दगड फेकला जातो. आता स्पर्शिका बघा ही समजून घ्या. आता हा दगड आहे, हा फिरतोय करेक्ट. तुम्ही इथून जर दोरी सोडली तर हा दिशेने जाईल. एक लक्षात ठेवायचं, माझ्या आकृतीकडे व्यवस्थित बघा. या ठिकाणी तुम्ही इथं असं दगड सोडला तर तो या दिशेने जाईल. तुम्ही इथं असं दगड सोडला तर तो या दिशेने जाईल. इथं असताना तुम्ही दगड सोडला तर तो या दिशेने जाईल. एक लक्षात ठेवायचं, तो कसा असतो, कायम लंब असतो, ऑलवेज परपेंडिक्युलर. एक लक्षात ठेवायचं. खाली दिला असेल बघा, कारण तो त्या क्षणी त्याच्या वेगळी दिशा असते. इथं सोडला त्याची दिशा कुठे जाते, ह्या दिशेला. इथं बघा यांनी हा फिरतोय दगड, इथं असताना काय केलंय त्यांनी दगड सोडला. इथं असताना सोडून जसं वेग कुठला ह्या दिशेला जाऊन काय झालं, ह्या दिशेला गेला. आणि लक्षात, यापूर्वी आपण अशीच कृती तुम्हाला आठवत असेल की गोल फिरणाऱ्या चकतीवरील 5 रुपयाचे नाणे स्पर्श दिशेने फेकले जाते. चकती ठेवायची गोल, त्याच्यावर 5 रुपयाचं नाणं ठेवायचं, गोल फिरवायची. जोरात जर फिरली तर फटक्यात ह्या दिशेला किंवा ज्या दिशेला बल असेल त्या दिशेला ते नाणं काय जातं, फेकल्या जातं. मग वर्तुळाकार कक्षेमध्ये करून घ्यायची, फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्रकी बल म्हणतात. म्हणजेच बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास कशी होते, प्रवृत्त होते. तर हे जे तुमचं बल दिलं या ठिकाणी बघा, या केंद्रकात जे तुमचं बल आहे याला काय म्हणायचं, तुमचं अभिकेंद्री बल. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षात पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो हे तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे त्याची दिशा अर्थात वेग कसा सारखा बदलत असतो. मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असेल काय, होय. या बलदिशा कोणती असेल, जसे बल नसेल चंद्र ती कशी राहिली असती, तो त्याच्या मनावर तिकडे गेला असता. कारण त्याचा आता समजून घ्या, या ठिकाणी तुम्ही फिरत आहात, ही वस्तू एक सेंटरला एक बल तुम्ही लावून धरलाय, कुंडी कशी फिरते, तुमची गोलाकार फिरते. समजून जर तुम्ही याला बलच नसतं लावलं तर दगड कसा कुठे गेला असता, विशिष्ट त्याला दिशा राहिली नसते. आपल्या सौरयुगात ग्रह सूर्याभोवती असे भ्रमण करतात का, होय. मी तुम्हाला मग सांगितलंय, सूर्य आणि सूर्याभोवती एक कक्षांमध्ये प्रत्येक ग्रह कसे असतात, फिरत असतात. त्यांच्यावर बल प्रयुक्त होते का, होय. करेक्ट. त्यांची दिशा पण कशी आहे, बलाच्याच दिशेने राहील. एक लक्षात ठेवायचा, केंद्र आणि हे ग्रह हे कुठले, बलाच्या दिशेने. मागील कृतीवर जर प्रश्न विचार केल्यास असे लक्षात की चंद्राला पृथ्वीभोवती
त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे कसे आहेत आवश्यक आहे. त्याच्यावर जर समजून घ्या आता ही पृथ्वी आहे, अर्थ, त्याच्याभोवती हा मून फिरतो आहे. मग ह्या दोघांभोवती एक विशिष्ट बल कसे आवश्यक असेल, त्याच वेळेस हा कसा असेल, पृथ्वीच्या एका विशिष्ट कक्षेत कसा फिरत असेल, लक्षात ठेवायचं. तसेच बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्र स्वतःकडे आकर्षित करत असेल, मग ही पृथ्वीचं कसं आहे ते बल बघा, मी बाण तुम्हाला दाखवलाय, कोणाकडे आहे, अर्थकडे आहेत. मग पृथ्वीच प्रयुक्त करत असेल काय बल व चंद्र स्वतःकडे आकर्षित करत असेल, त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार. मी तुम्हाला सांगितले फिगरमध्ये की हा सन सुद्धा इतर ग्रहांना कसा आहे स्वतःकडे कसा करतो, आकर्षित करतो आणि बांधून ठेवतो. जशी या ठिकाणी दोरी बघा, ही दोरी म्हणजेच काय, धरा तुम्ही एक मिनिट सूर्यच धरा, हे आपलं टोक आणि हे ग्रह फिरतात, कसं आहे स्वतःकडे आकर्षित करून ठेवतो आणि ग्रह कक्षेमध्ये कक्षेभोवती फिरत असतात. केपलरचा नियम. आता प्राचीन काळापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. सगळ्यात पहिले कोणी केलं, गॅलिलिओने केलं. त्यांनी डोळ्यांनी केले जात असत. आपलं बघा पहिले सुद्धा की हे जे ग्रह आहेत किंवा तारे आहेत यांचं निरीक्षण करूनच कसा वेळ ठरवायचे. तसंच आता जर उत्तर दिशेकडे पाहिलं, तुमच्याकडला ध्रुव तारा असतो त्यावेळेस उत्तर दिशा आहे. आधी निरीक्षण केवळ डोळे केलं. तसंच 16व्या शतकात ग्रहांची स्थिती व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली. त्यावेळेस काय झालं, खगोलीय दुर्बीणचा शोध लागला. दुर्बीण शोध लागल्यामुळे जशी विज्ञानामध्ये प्रगती होत गेली तशी खगोलीय माहितीची कशी आपल्याला जास्त जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना जास्तीची माहिती मिळत गेली. मग बघा योहानस केपलर नामक शास्त्रज्ञ सर्व माहिती अभ्यासले. त्यांना आढळले की ग्रहांच्या गतीला अंडरलाईन करून घ्या आपण, काही विशिष्ट नियम आहेत, त्या नियमानेच ते फिरतात. मग त्यांनी किती नियम मांडले आहेत, 3 नियम. मग आता एक खाली दिले बघा 3 नियम कुठले कुठले आहेत तुमचे. पहिले बघून घ्या, माहित आहे का तुम्हाला, लंब वर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला समजून घ्या. आता हा शंकू आहे, या ठिकाणी बघा, याला या ठिकाणी कट केलं तुम्ही शंकूला, हे वर्तुळ कसं येईल या टाईप मध्ये, याला म्हणतात काय, लंब वर्तुळ. कुठलं वर्तुळ, लंब वृत्त. यास किती नाभी असतात, 2 नाभी. बघा F1 आणि F2 ह्या 2 नाभी. या 2 नाभींपासून वृत्तवर्ण कोणत्या अंतराची बेरीज कशी असते, समान असते. कुठलं अंतर घ्या, समजा हे अंतर घ्या, हे अंतर घ्या, यांची बेरीज कशी आहेत, समान आहे. आता आकृतीमध्ये काय तुमची F1 आणि F2 ह्या काय 2 नाभी असून याचं हे काय लंब वर्तुळ आहे. ABC काय कोणते बिंदू आहेत त्याच्या परिघावर. मग बघा हा AF1 अधिक AF2 बरोबर BF1 अधिक BF2 बरोबर CF1 अधिक CF2. यांची बेरीज कशी आहे, सगळी सारखी आहेत, लक्षात. केपलरचा पहिला नियम काय म्हणतो बघा, व्यवस्थित अभ्यासायचे. केपलरचा पहिला नियम, ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या कशावर असतो, नाभीवर असतो. आता बघा ही तुमची कशी आहे, लंब वर्तुळाकार. पूर्ण असा गोल आहेत का, नाही, गोल भाग असा, जशी पृथ्वीचा आकार कसा आहे बघा, असा पृथ्वी आकार असाच आहे, सेम कसा आहे, इलिप्टिक आहे, लंब वर्तुळाकार आहे, लक्षात. तो कक्षेच्या एका नाभीवर, म्हणजे काय झालं या ठिकाणी नाभी दिली तुम्हाला असतो. मग आकृती 1.4 मध्ये ही 1.4
ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळ कक्षा दाखवली आहे. हे बघा, हा तुमचा ए बी सी डी हा ग्रह दाखवला होता. कसा आहे? लंबवर्तुळ. आता सूर्य कशात दाखवलाय? तुमचा यसने दाखवलाय. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, पहिल्या नियमामध्ये काय म्हटलंय? की कक्षेच्या एका कसा असतो? नाभीवर आहे, लंबवर्तुळ. समजून घ्यायला. आता दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा. आता हा ग्रह आणि हा सूर्य यांनाही रेषा जोडते बघा. ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. मग आता याचा अर्थ बघा, हा ग्रह इथून ते ह्या बी पर्यंत गेला, हे त्याचं क्षेत्रफळ झालं एवढं. परत इथून हा डी पर्यंत गेला, याचं एक क्षेत्रफळ झालं. समजा ई बिंदू पासून एफ पर्यंत गेला, त्याचे एक क्षेत्रफळ. हे सर्व क्षेत्रफळ कसे आहेत? सारखे आहेत, इक्वल आहे. लक्षात, याचं क्षेत्रफळ बरोबर याचं क्षेत्रफळ बरोबर याचं क्षेत्रफळ, या तिघांचे क्षेत्रफळ कसे आहेत? समान आहेत. हा त्याचा काय? दुसरा नियम झाला. मग ए बी, हा ए आणि हा बी, व सी डी, सी आणि डी, ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतर आहेत, म्हणजे समान कालावधी. या ठिकाणी बघा, आपल्याला अंडरलाईन देऊया. नंतर ए व सी पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः बी आणि डी. बघा, ए पासून कुठे गेला तो? बी पर्यंत. सी पासून कुठे गेला? डी पर्यंत. मग आकृतीमध्ये एस व सी एस बघा, एस आणि सी एस सरळ रेषेत समान समान क्षेत्रफळ व्यापतात. अंडरलाईन करायचं आहे. हा सरळ रेषा एका कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. अर्थात कुठले? तुमचं ए एस बी तुम्हाला सांगितलंय, आणि कुठले? सी एस डी. ही क्षेत्रफळे समान आहेत. तसंच कुठलं? तुमचं ई एस एफ, हे पण कसं आहे? समान आहे. हे झालं तुमचा दुसरा नियम. पहिल्या नियम मध्ये बघा, परत तुम्हाला सांगतो मी, सूर्य कसा आहे? लंबवर्तुळ नाभीमध्ये आहे. दुसऱ्या नियमामध्ये काय आहे? की ग्रहाने कुठली दिशा या ठिकाणी कसं आहे? जोडा, म्हणजे कुठल्या दिशेत अंतर कापतो तो. ही अंतर कशी आहेत? समान कालावधी कसं आहे? त्याचे क्षेत्रफळ कसं असतं? समान असतं. टायमिंग तोच ठेवायचा, एक लक्षात ठेवायचं. इथून तेवढं झाला जेवढा वेळ, तेवढाच इथून तयार झाला पकडायचा, आणि क्षेत्रफळ कॅल्क्युलेट करायचे आहे. केप्लरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला कसा असतो? समानुपाती असतो. मग आता या ठिकाणी बघा की आवर्तकालाचा वर्ग सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला कसा असतो? समानुपाती असतो. आता आपण काय करू? या ठिकाणी फिगर काढून घेतली तुम्ही, हीच पहिलीच. हा सूर्य
हा सी आणि काय झाला तुमचा डी, सी आणि डी. तर ह्या ठिकाणी बघा तुमचं ते सूर्याचे परिग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग म्हणजे हा परिभ्रमण करतोय, काहीतरी वेळ लागणार आणि हे काय झालं सूर्यापासूनचं अंतर, त्याचं काय असेल अंतर असेल, तर याचा वर्ग याच्या धनाशी कसा असतो, समानुपाती असतो. आता या ठिकाणी म्हणजेच काय बघा, हे कसं लक्षात ठेवा आता की ह्या ठिकाणी टीचा वर्ग समानुपाती आरचा क्यूब, म्हणून बघा मग टीचा वर्ग बरोबर काय करा, के करा. तुमचा के काय असतो, हा स्थिरांक असतो. काय असतो, याचे बघा आता मी खाली लिहून देतो परत. म्हणून मग आता हा गुण इकडे तरी काय होईल, भागिले होऊन जाईल. म्हणून टी वर्ग आरचा क्यूब बरोबर के. म्हणजेच काय झालं बघा, मग केपलरचे हे नियम केवळ नियमित निरीक्षण करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानावर शोधून काढले. ग्रह नियमांचे पालन करतात त्याचे कारण त्यांना माहीत नव्हते. पण गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडताना केपलरचे नियमांची कशी झाली आपण आता पुढे पाहणार आहोत. एफ बद्दल पण काय समान क्षेत्रफळ आहे. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ. वरील सर्व निरीक्षणे व केपलरचे लक्षात घेऊन न्यूटनने त्याच्या वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. आपण सुद्धा आता तुम्ही उभे आहात, बसले आहात, तुम्हाला सुद्धा पृथ्वीकडे काय एक विशिष्ट आकर्षण खेचले जातं. म्हणून हे बल एकमेकांना कशात आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या बघा, म्हणून बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्या अंतराच्या वर्गाच्या कसं असतं, व्यस्तानुपाती असतं. हे अंडरलाईन करून घ्यायचंय. बॉल रिमेंबर दिस. परिचय शास्त्रज्ञाचा आहेत. आता ह्या आकृतीमध्ये बघूया की M1 आणि M2 बघा, याचं वस्तुमान कुठलं आहे, M1, हे कुठलं आहे M2. असलेल्या दोन वस्तू दाखवल्या आहेत आणि त्यांच्यामधलं अंतर जे आहे, अंतर कुठून घेतलेलं आहे, सेंटर पासून म्हणजेच मध्यापासून. तर हे काय दाखवलं त्यांनी, डी म्हणून दाखवलंय. कुठलं आहे, डी. या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल F हे गणितीय भाषेत खालीलप्रमाणे आहे. हे काय तुमचं गुरुत्वीय आकर्षण बल F. F काय तुमचं हे समानुपाती M1 M2 म्हणजे M1 M2 काय झालं, यांचं वस्तुमान भागिले डी चा वर्ग. मग आता हा जी आहे, हा काय तुमचा स्थिरांक आहे. हा कसा आला बघा आता परत या ठिकाणी, F समानुपाती अशामध्ये आहे M1 M2 दोघांच्या मासचा गुण वस्तुमानचा गुणाकार डी चा वर्ग. म्हणून F बरोबर
तुमचा गुरुत्वीय बल काय घेतला आपण? जी घेतलेला आहे. काय घेतलाय? जी. याच्याबद्दल काय घेतला आपण? सगळ्यात जी घेतलेला आहे. m1 m2 भागिले d चा वर्ग आला तुमचा हा. मग दोन वस्तूंपैकी एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर नियमाप्रमाणे त्यांचे गुरुत्वीय बल कसे होईल? दुप्पट होईल. अंडरलाईन करून ठेवायचं. ही वस्तू आहेत किंवा ही वस्तू घ्या, कुठली एका वस्तूचं जर वस्तुमान किती केलं? दुप्पट केले, ते याचं करा किंवा याचं करा. समजून घ्या, हे 10 असेल न्यूटन तर किती होईल? 20 न्यूटन. म्हणजे कुठल्या तरी एकाचं काय केलं? दुप्पट केलं तर गुरुत्वीय बल पण काय होऊन जाईल? दुप्पट होऊन जाईल. तसे दोन वस्तूंमधील अंतर या ठिकाणी बघा, दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर बल कसं होईल? चतुर्थांश होईल. समजून घ्या, आता हे दोन वस्तू आहेत ज्या दिलेल्या आहेत, m1 आणि m2 म्हणले. समजून घ्या, आता यामधलं अंतर काय? तुमचं d आहे. समजून घ्यायचं दुप्पट केलं म्हणजे 2d केलं तर यांचं बल कसं होईल? 1/4 होईल. कसं होईल? 1/4. दोन्ही वस्तू गोलाकृती असल्या, त्या दोन्ही वस्तू कशा पकडायच्या? पण ह्या गोलाकृती पकडायच्या. तर त्यांच्यामधील बल त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या, दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यांच्यामधील बल त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सहरेषेमध्ये असतं. बघा, हे बल जे आहेत, दोन्ही वस्तू कशा आहेत? गोल आहेत. हे त्यांच्या केंद्रांना जोडणारे कसे आहेत? सरळ रेषेमध्ये असतं. कुठल्या रेषेमध्ये असतं? सरळ रेषेमध्ये असतं. व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. हे काय? त्यांच्यामधलं अंतर, जसं काय? डिस्टन्स. लक्षात ठेवायचं. पण कुठे? या वस्तूचा मध्य सेंटर आणि या वस्तूचा कसा? सेंटर. जर त्या वस्तू गोल वा नियमित आकाराच्या नसतील तर त्या बलात त्यांच्या वस्तुमानाच्या केंद्रांना जोडण्याच्या दिशेने असते व ते डी लांबी घेतले. बघा, सो ती वस्तू गोल नाहीये, मग तर बल त्यांच्या वस्तुमानाच्या केंद्रांना, सेंटर ऑफ मास. मग या ठिकाणी समजून घ्या, वस्तू जर तुमची असे असेल तर सेंटर ऑफ मास, ऑलवेज रिमेंबर दिस थिंग्स. तर यांच्या जोडणाऱ्या कशा आहेत? ती रेषाखंडाच्या दिशेत असते. आता समीकरण 2 बघा, या ठिकाणी की जी चे मूल्य हे एकक वस्तुमानाचे असलेल्या व एकक जी चे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळतं. मग जी चे मूल्य SI एकक प्रणित जी चे मूल्य कसे आहेत? 1 किलोग्रॅम आहे व एकमेकांपासून 1 मीटर अंतर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बलाचे मूल्य एवढे असते. त्यांनी काय पकडल्या ठिकाणी बघा की वस्तुमान किती आहेत? 1 किलोग्रॅम आहेत. किती आहेत? 1 किलोग्रॅम आहेत. आणि दोघांमधलं अंतर किती आहेत? 1 मीटर आहे. किती आहेत? 1 मीटर आहे. मग जी चे हे मूल्य जे आहेत हे कॅल्क्युलेशन मध्ये आपण काय करायचं आहे? पकडायचं आहे. 6.673 into 10⁻⁻11. मग एखाद्या वस्तूचे वस्तुमान
केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान कसे असते, केंद्र असते आपण मानायचं. समजून घ्या, हे वस्तू आहे, इथं सगळं वस्तुमान कुठे केंद्रक आहे, या केंद्रकामध्ये सगळं वस्तुमान कुठे कुठलं आहे, त्या केंद्रकामध्ये, असं आपण काय मानायचं असतं. लक्षात ठेवायचं काय, एक समान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाच्या भूमितीय केंद्र असते. मग आपण हे कुठलं केंद्र म्हणतो, भूमितीय केंद्र, याला म्हणतात काय, सेंट्रॉइड. मग गुरुत्वाकर्षण नियम सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त असल्यानंतर कशाच्या आधारे केले, या संबंधित केपलरच्या तिसऱ्याची मदत कशी घेतली आपण ते या ठिकाणी बघणार आहोत. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, समजा एक वस्तू एक समान वर्तुळ गतीने गतिमान आहे. समजा ही वस्तू आहे, ही काय तुमची वर्तुळा याच्याने कशी आहे, गतिमान आहे ही वस्तू. अशा प्रकारे गती असलेल्या वस्तूवर केंद्राकडे अभिकेंद्रकीय बल प्रयुक्त होते. इथं केंद्र काय तुमचं, हे मी तुम्हाला मग सांगितलं की कुठलं अभिकेंद्रकीय बल प्रयुक्त होते हे आपण पाहिले. या वस्तूचे वस्तुमान एम ने, वस्तुमान काय म्हणू आपण, एम ने, तिच्या कक्षाची त्रिज्या म्हणजे त्रिज्या काय त्याची आर ने, व तिची चाल, ही जी तिची चाल आहे म्हणजे फिरण्याची काय म्हणू आपण, व्ही ने दर्शवित बलाचे परिणाम काय आहेत, एम व्ही स्क्वेअर भागिले आर एवढे असते. हे गणितीकडे दाखवता येते. आता जर एक ग्रह वर्तुळा कक्ष सूर्याची परिक्रमा करत असेल, आता समजून घ्या, आपण हा काय पकडा, सन, आणि हा काय पकडा, तो ग्रह पकडा. तर एफ, त्याच्यावर जो हा एफ हा जो बल आहे हा काय असतो, एम व्ही स्क्वेअर भागिले आर. येथे एम म्हणजे काय झालं, ह्या ग्रहाचं वस्तुमान, व्ही म्हणजे काय झालं त्याची चाल, आणि आर म्हणजे सूर्यापासून त्याचं अंतर. त्याची चाल आणि त्याचा आवर्तकाळ टी म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्यास कालावधी व त्रिज्या वापरून आपण काढू शकतो. आता इथून त्याला एवढी एक परिक्रमा करायची म्हणजे काहीतरी वेळ लागेल. हा कशाने काढू शकतो आपण, ह्या आर नुसार. मग ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर 2 पाय आर. आता वर्तुळकार आहेत, वर्तुळाचं काय तुमची परिघ तो 2 पाय आर म्हणजे काय, सूर्यापासूनचे अंतर, कोणाचे, ह्या ग्रहाचे, सूर्यापासूनचे अंतर. त्यासाठी लागणारा वेळ, एवढे परिक्रमा करायला लागणार म्हणजे काय झाला, टी. या ठिकाणी बघा, हा ग्रह हे आहे आणि हा एवढा इथून फिरून आला किती वेळ लागतो तुम्हाला, तो टी. याचा अंतर काय, आर, हा काय सूर्य. मग व्ही कक्षेचा परिघ, ही जी तुमची कक्षा आहे हिचा काय काढतो आपण, परिघ. टी म्हणजे आवर्त काळ म्हणजे इथून परत एवढा फिरून येण्यासाठी लागणारा वेळ टी. आता कक्षेचा परिघ काय झाला तुमचा, आपण घेतलाय 2 पाय आर भागिले टी. आपलं सूत्र काय, एफ, एम व्ही स्क्वेअर भागिले आर, एम. आता हा व्ही जो आहे या ठिकाणी बघा, व्ही बरोबर काय तुमचा 2 पाय आर भागिले टी, तोही टाकला, पण त्याचा काय झाला, आता या ठिकाणी वर्ग आहे, काय वर्ग म्हणून वर्ग गेला. मग 2चा वर्ग, हा एम तुमचा आहे तसाच, 2चा वर्ग 4, पायचा वर्ग पाय वर्ग, आणि या ठिकाणी आर. आता आरचा या ठिकाणी त्यांनी बघा की व्ही आर, ह्यास आर वर्गाने गुणल्यास व भागल्यास आपल्याला काय मिळते बघा, या ठिकाणी आर स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी ऍक्च्युली काय पाहिजे होतं, आरचा वर्ग पाहिजे होता, कारण काय केलं, वर्ग. मग ह्या ठिकाणी बघा, आर ने गुणल्यास
व भागल्यावर आपल्याला काय मिळते बघा या ठिकाणी. 4m पायचा वर्ग. ह्या ठिकाणी काय करायचंय, गुणून काय करायचंय व भागल्यावर टी. तुमचा हा एक मिनिट, गुणल्यावर आणि भागल्यावर. 1 मिनिट. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मी सोडून देतो. बघा या ठिकाणी f बरोबर mv चा स्क्वेअर भागिले r. म्हणून f बरोबर m, तुमचा v काय आहे 2 पाय r चा भागिले t चा काय झाला वर्ग. म्हणून f 2चा वर्ग 4, m तुमचा आहे तसाच, पायचा वर्ग पाय वर्ग. त्याच्यानंतर r चा वर्ग r वर्ग, t चा वर्ग t वर्ग आणि तुमचा हा भागिले काय परत त्याला r. हा एक r गेला, हा एक r. म्हणून काय आलं तुमचा 4m पायचा वर्ग r t चा वर्ग आलं हे. त्याच्यानंतर याला काय करायचंय, r वर्गने गुणा आणि परत काय करा भागा. म्हणजे मग काय येईल बघा या ठिकाणी आता 4m पायचा वर्ग आणि हा r वर्ग, याला काय करा भागिले घ्या. म्हणजे तुम्हाला कुठली टर्म मिळाली, ही टर्म मिळाली. r गुणिले r चा वर्ग, r चा घन आणि हा t चा वर्ग. इथे लिहून घेतले असे आणि ही पण केप्लरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे काय आहेत आपण पाहिलं की या ठिकाणी बघा तिसऱ्या नियमाप्रमाणे टी वर्ग भागिले r चा घन बरोबर काय तुमचा k आहे. म्हणून या ठिकाणी काय घेतला तो k घेतलेला आहे, मान लक्षात. पण मग तो कसा आहे तुमचा टी वर्ग भागिले r वर्ग आहे. इथं काय तुमचा r वर्ग भागिले t वर्ग दिसतोय. मग या ठिकाणी बघा समजून घ्या. आता ह्या इकडे आपण घेऊया टी वर्ग r वर्ग r चा घन बरोबर k. म्हणून मग t चा वर्ग k r चा घन. आपल्याकडे उलट आहे, मग हा इकडे येऊ द्या 1/k r घन आणि हा का तुमचा t चा वर्ग, हा इकडे जाऊ द्या आणि हा इकडे जाऊ द्या k. म्हणजेच मग याची व्हॅल्यू काय आली 1/k. म्हणून मग 4m पायचा वर्ग. या ठिकाणी काय आलं याच्याबद्दल k आणि तुमचा 1/r चा वर्ग आहे त्याच्याबद्दल काय घेतलंय स्थिर घेतलेले आहेत. म्हणून काय घेतलं या ठिकाणी बघा मग या मग तुमची ही जी टर्म आली हिच्याबद्दल काय घेतला तुम्ही f. मग हा स्थिर आहेत, काय आला स्थिर. f बरोबर काय आले हा 4, हा 4, हा m, हा m, हा पायचा वर्ग पायचा वर्ग, r चा वर्ग r चा वर्ग. याच्याबद्दल काय घेतलं k, तो k आला. पण त्याच्यामधून सुद्धा
एवढी ही जी टर्म आहेत याबद्दल काय म्हणतो आपण, स्थिर. म्हणून काय झाला तुमचा F 1/r वर्ग. म्हणजे सूर्यग्रह यामधील अभिकेंद्रकी बल ग्रहाच्या परिवेश करत असते ते त्यांच्या अंतराच्या वर्गाच्या कसं असतं, व्यस्त असतं. 1/r म्हणून काय झालं या ठिकाणी व्यस्त. हेच गुरुत्वबल असून ते वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा न्यूटनचा निष्कर्ष काढला. गुरुत्वाकर्षण बल हे निसर्गाच्या इतर बलाच्या तुलनेत अधिक क्षीण असते, परंतु संपूर्ण विश्वच नियंत्रण करते व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. त्यामुळे ग्रह तारे जे आहेत त्यांना प्रचंड वस्तू कसं आहे एकमेकांना बांधून ठेवणे शक्य झालेले आहे. आता याच्यावरचे जे प्रॉब्लेम आहे हे आपण काय करणार आहोत, नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. ओके.